परभणीकर. आता आपण चाललो बजरंगबली यांच्या जयंतीनिमित्त श्री यशवाडी येथील सुप्रसिद्ध मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. तरी रस्त्यामध्ये जाता जाता परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे डॉक्टर राहुल पाटील यांचे मेडिकल कॉलेज. तरी माझा मोबाईल तेवढा भारी नाही आणि व्हिडिओ तेवढा भारी होऊ शकत नाही याची खेद प्रकट करतो मी. रस्त्यामध्ये आपल्याला पेडगाव हे गाव लागत आहे. पेडगाव हे मोठे गाव असून रस्त्यामध्ये एकच मोठे गाव लागते. आणि याच्यात मी काय बघत आहे, सकाळी लवकर उठण्याची सवय नसल्यामुळे आमचे बंधू अतुल भैया यांचे डोळे एकदम चीनच्या माणसासारखे झालेले आहेत. तरी पण ते मुंगळे डोळे करूनच गाडी चालवत आहेत. तरी त्यांना आमची विनंती आहे की जरा रस्त्यावर नजर ठेवावी आणि डोळे उघडे ठेवावे. आणि जर आपण सरळच हनुमानजीच्याकडे जाऊ. तरी आपण बघू शकता रस्त्यामध्ये खूप भक्तजन सध्या जवळचे जे गावातले लोक आहेत ते बाईक प्रवास करून दर्शनाला येत आहेत. सकाळी दर्शनाला येण्याचं कारण हे की आनंदात आणि एकदम शांतपणे दर्शन होईल, कारण थोड्या वेळानेच खूप जास्त गर्दी जमा होईल. त्यामुळे भक्तजन लवकरच्या लवकर बजरंगबलीचे दर्शन घेण्यासाठी जाऊ इच्छितात. तर मंडळी यशवाडी येथे आहे रस्ता पुढे ते मंदिर दाखवते. ते मंदिर आहे मंडळी आम्ही सकाळच्या 5 वाजता 5 वाजता आलो. तरी पण मला असं वाटतं खूप सारा गर्दी आहे, कारण दिसायला आहे तसं गर्दी. इकडून एक रोड झाला आहे, तिथं चांगला रोड होता ते रोड चांगला झाला आहे. आता ते जायलेत मी तुला ना, ते रोड नवीन झालं आहे. तर मंडळी हे आहे यशवाडी येथील भव्य असे बजरंगबलींचे मंदिर. तरी तेवढा गर्दा दिसून झाला आहे आज, कारण सकाळी खूप लवकर आलो आपण. तरी या भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. नाहीतर सहसा जर आपल्याला उशीर झाला तर कमीत कमी तुम्हाला 4 तास लागू शकतात दर्शनाला. त्यामुळे यायचं असेल तर सकाळी लवकर या. अरे बापरे, आता दर्शन